अहो मला चिल्लर गोष्टीत नाही पडायचं आहे. मला कोण हारला आणि कोण जिंकला त्याच्यावर नाही जायचं आहे. कोण काय बोलतो त्याच्यावर नाही जायचं आहे. मी सेव्ह डेमोक्रेसी बद्दल बोलतोय. मला कोण काय बोलतो त्याच्याशी इकडे बघा, तुम्हाला इकडे बघा, तुम्ही विषयाला डायव्हर्ट करू नका. याचा अर्थच मी तुम्हाला सांगतो. या खतऱ्याची घंटी आहे, ही धोक्याची घंटी आहे लोकशाहीसाठी. कोण काय बोलतोय काय नाही, त्यांचं काय स्वार्थ आहे, मला काही बोलायचं नाही त्या विषयावर. त्याचं वेगळ्या उत्तर आम्ही देऊ. मी या प्रश्नावर अडून याच्यासाठी बसलेलो की ही जी तफावत आहे, असं काय चमत्कार झाला की 76 लाख मतं काही मिनिटात पडून हे एवढे मतांचं मताधिक्य कसं वाढवू शकतं? माझा प्रश्न तो आहे. माझा प्रश्न तो आहे. अरे मला तो जाऊ द्या हो. मी तुम्हाला ज्या प्रश्नावर आहे त्या प्रश्नाचं हा एक बघा, मी निवडणूक आयोगाने दिलेली आकडेवारी ही माझी जबाबदारी असं मी म्हणत नाही. ही जबाबदारी माझ्या चौथा स्तंभाची पण आहे. काही चौथा स्तंभाने छापले तसे मतं वाढली. माझा मुद्दा एकच आहे की हे जे काही आज मी मुद्दे उपस्थित करतोय, हे मुद्दे एकदम क्लिअर आहे. हे काही मी माझ्या घरचे आकडे नाही सांगत आहे, हे निवडणूक आयोगाचे आकडे आहेत. आणि ह्या निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने हा खेळ खेळलेला, माझं अजून दुसरे पुरावे नसीमबाईंनी मला अजून दिले, त्याच्यावर अजून पुन्हा येणार मी, पण आज नाही बोलणार मी. हा मुद्दा जो आहे, हा मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा आहे. आणि माझ्या देशाची लोकशाही कशी, आता मताचाच व्यापार कसा सुरू केलेला निवडणूक आयोगानेच कसा व्यापार सुरू केलेला आहे, हे मी या ठिकाणी पुराव्यासकट निवडणूक आयोगाच्या माहितीप्रमाणेच मी मांडतोय.